बर्फासारखं गार पाणी लागतं. कॅश नाही झालं. खूप लांबची मैत्रीण आहे आणि लगेच चाललेली आहे. ऍक्च्युली मला म्हणण्यासाठी देते फोंडूजीला. म्हणा माझा अभ्यास करत आहे. अजूनही खूप हट्ट केलेला. ही पुदिन्याची चटणी. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर सकाळ सकाळी मी आता स्वयंपाक करत आहे कारण आज दादू जाणार आहे लवकर. डब्बा नाही घेऊन जाणार आहे. कालचा एकादशीचा व्रत आज खोलायचा असतो म्हणजे सोडायचा असतो. त्याला व्रताचं पारण म्हणतात. दादूला म्हणलं काहीतरी तू खाऊन जा, उपास सोडून जा. इथं आज खूप सारा स्वयंपाक मला बनवायचा आहे. भरली वांगी बनवायची आहे, त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी बनवायची आहे, इथं शिरा बनवायचा आहे, रवा काढून ठेवलेला आहे मी. आणि आता मी भेंडीची भाजी बनवलेली आहे उपास सोडण्यासाठी. वास खूप छान येत आहे भेंडीच्या भाजीचा. हरे कृष्ण. अंजी हे घे बाळा, खा. खाल, उपास सोड. मग कशी बनली बाळा भेंडीची भाजी? गरम गरम तूप लावलेली चपाती. घाई झाली आहे दादूला खूप. आरामात खा. अजो बेटा, आज आमच्या गोकर्णाला फुलं लागलेली आहेत. 2 फुलं आलेली आहेत निळी. देवाला म्हणण्यासाठी देते फोंडूजींना. फोंडूजी हे घे बघा, निळे गोकर्ण आलेलं आहे. आणि हे आहे श्रीकृष्णाचं नैवेद्याचं ताट. हे घ्या फोंडूजी. काकडी पण, शिरा पण, हो सगळं दिलेलं आहे जे जे आपण खातो. फक्त वांग्याची भाजी नाही दिली कारण वांग्याच्या भाजीमध्ये लसूण घातलेलं आहे मी. आणि इथं वांग्याची भाजी पण शिजलेली आहे. वा 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 बघा, मसाला वांग केलेला आहे मी. आता याच्यावरती कोथिंबीर सोडते. वा वा वा, खूप वास खमंग येत आहे वांग्याच्या भाजीचा. आम्ही आता जेवण करत आहोत. म्हणा सुद्धा आहे आमच्या. हा एकदम वांग्याची मसालेदार वांग बघा. मुंह में पाणी आले ना मला. यस बघा एकदम स्वादिष्ट. हा भेंडी आहे. आज एकदम भारी भारी पदार्थ बनवले, एकदम भारी भारी. फोंडूजीने मी अगोदर ताट वाढून दिलेलं. फोंडूजीचं अर्ध जेवण संपलेलं सुद्धा आहे. शिरा पण आहे. एवढं चांगलं चांगलं करतं तरी हॉटेलमध्ये जातात. कधी जातो? हा मुलं जातात कधीतरी. हा 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 त्यांना म्हणून खाऊशी वाटतं बाहेर. वा वा. हे आहे मनाचं ताट. हे घे म्हणा. ओह माय गॉड, ओह माय मी पण गॉड. या पारण करायला, जेवण करायला. कसं बनलंय जेवण? भारी द्या बघा कसं खातो. हा खा लो खा लो, आराम से खा लो. मग फोंडूजी पसंत आहे आज का खाना? तरी हॉटेलमध्ये जातात. काय करणार, मुलांना आवडतं कधीतरी बाहेर जायला. खावा खावा. पुदिन्याची चटणी बनवलेली आणि विसरले द्यायची दोघांनाही. वा वा. फोंडूजी ना अगोदर हे म्हणाला. मी खात आहे वांग्याची भाजी. आज थोडीशी घेतलं, मला राहवलं नाही. आणि भाकरी भेंडी. आणि आता एवढं लजीजदार बनलाय. हो खूप लज्जतदार वांग बनलेलं आहे. मला राहवलं नाही. मी अर्धी फोड खाती आहे. आणि पुदिना. मना आणि फोंडूजी जेवण झाल्यानंतर असे गप्पा मारत बसलेले आहेत. हास रे, खूप जोर जोरात हसत होता दादाच्या गोष्टीवरून. हा म्हणा झोपतो. ए गदडा, काम कर चल. झाडू वगैरे मारायला घे. दूध घेऊन ये बाळा, दूध आलंय म्हणा. घ्या ना नवीन फोन. आहे ना फोन चालू. अहो खराब झाले फोनची रिंग वाजते किती उशिरा. लोकांना असं वाटतं की उचलत नाही फोन मुद्दाम. ओके आओ जाओ. मित्रांनो मी आता झाडू मारताय आणि आई इथं या माठाला धुणार आहे आता. दूध गरम करायला ठेवते अगोदर. येस. किचन ओट्याची सगळी कामं माझी झालेली आहेत. आता हा माठ धुते आणि याच्यामध्ये पाणी लावते मनाला. 2-4 दिवसातून एकदा माठ धुला गेला पाहिजे, नंतर पाण्याचा वास येतो. बरोबर बरोबर. बापरे, बर्फासारखं गार पाणी लागतं माठातलं. हा
आमचा गेल्या वर्षीचा माठ आहे. एका ट्रिकमुळे या माठातलं पाणी थंड पडलेलं आहे. ती ट्रिक मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मागे. माझी माय काय करते तो? मी आता ना ही तबकडी सजवते. ते घंग आहे ऍक्च्युली, पण मी ॲज अ तबकडी म्हणून ह्याला सजवत असते. व्हॉट इज दिस बेबी? हा. आणि त्या दिवशी आम्ही पुण्यात गेलेलो ना, त्याच्यातून फुलं आणलेली, खूप सारी फुलं शिल्लक होती. म्हटलं ही तबकडी सजवावी छानशी, छान वाटतं. आणि आता लाईट पण गेलेली आहे. मोबाईल घेऊन बसणार होते थोडा वेळ, लाईटच नाही, वायफाय बंद आहे. म्हटलं चला आता काहीतरी काय काम करत राहावं. आज मी खिडकीमध्ये ज्या कुंड्या आहेत ना त्याची सुद्धा साफसफाई केलेली आहे. वाळलेलं गवत वगैरे काढून टाकलेलं आहे आणि थोडीशी माती पण घातलेली आहे. ज्या कुंडीमध्ये माती कमी आहे त्या कुंडीमध्ये. हरे कृष्ण हरे कृष्ण. आज खूप गरम होत आहे. थोडं जरी काम केल्यानंतर खूप सारा घाम येत आहे. आणि आजचं पुण्याचं टेम्परेचर आहे 36 डिग्री सेल्सिअस. कधी कधी 40-42 पर्यंत पण जातं. तेव्हा तर आपण बेहाल होणार आहोत. तर आता मी थोडा वेळ श्रीरामच्या इथे मनाचं वाचत बसते. सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषणम सुन सीख पाई असीस बड़ी गनक बोल दिन सादी सिंहासन प्रभु पादुका बैठा रे निरुपाधी. अंजी दादू आ गया मेरा. वडाकम झालं बोलणं. हातपाय धु, जेवण कर. आज खूप टेस्टी भाजी बनवलेली आहे. सगळंच जेवण टेस्टी आहे. शिरा पण बनवलेला आहे. आणि मना माझा अभ्यास करत आहे. लबाड बच्चा सगळं होणार. ठीक आहे, खाले बच्चा. कधी परीक्षा बाळा? 1 तारखेला आहे. म्हणून आजपासून अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. आज आहे 27. 28 आहे का? दादू मला म्हणतोय आई तू मला वाढ व्हिडिओ मध्ये दाखव निदान वाढताना तरी. मी जेवण वाढलेलं नाही आवडत, तो स्वतः हाताने घेत असतो. आवडत नाही कधीतरी वाढते का? अरे राजा वाढतेस ना, तूच घेतो हाताने आणि मी स्वतःच हाताने घेतो खातो. आणि आज मला म्हणतोय की वाढ. म्हणलं ठीक आहे, इतने प्यार से बोला है तो हक तो बनता है परोसने का. दादूला मी आज जेवण वाढलेला आहे. दादूने खूप हट्ट केलेला आज जेवण वाढ म्हणून. वांग बाय 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 बाय. हाँ 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 खा के बताना बेटा कैसा बनाए. कैसा बनाए बेटा खाना. बाबा वांग मी 1 वर्षातून मिळवलेलं आहे चक्क. मी वांग आणत नाही कधी, मी फोंडीची पण आणत नाही. वात असल्यामुळे आम्ही खात नाही. पण काल मैत्रिणी दिले वांगे, छान हिरवी वांगी होती. आणि आज मी सुद्धा अर्ध वांग खाल्लेलं आहे बऱ्याच वर्षातून. आज झोपून खायचं नसतं बाळा, कधीच खायचं ना. झोपून उठ, झोपून खाऊ नये म्हणते तर बसून खा नंतर झोप. ठीक आहे. दुपारचे 4 वाजले आता. थोडा वेळ मी आराम केला आणि आता दादू बाहेर चाललेला आहे. कुठं चाललास बाळा? उभं राहूनच पाणी पितात दोघंही. बसून प्यावं बाळा पाणी. 3D प्रिंटिंग केली. अच्छा, आज माझी मैत्रीण आलेली आहे. खूप लांबची मैत्रीण आहे आणि लगेच चाललेली आहे. आणि खूप वर्षातून म्हणा. नाही हो, 6 महिन्यातून आले. कधी आला सांगा, याच्या अगोदर कधी आलात? हा 6 महिने नाही. तर ह्या ताई आमच्या घरी राहायच्या, खूप जवळ राहायच्या. आता खूप लांब गेलेल्या आहे. नाही हो, आणि विचार 2 मिनिटं सुद्धा नाहीत आल्या आणि लगेच म्हणतात की मला जायचंय. भेटायला आली फक्त मला. चेहरा दाखवले टाका लगेच की मी आहे बघा, आता मी कशी दिसते बघा, आता मी निघते. बसा आजी, शरबत बनवते. बसा बसा बसा. शताई बर, तुम्ही का नव्हते येत आमच्याकडे? लांबून लांबून चालल्या होत्या ना. या 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 ताई पण आले, खपके ताई पण आलेल्या आहेत शरबत प्यायला. कशा आहेत तुम्ही ताई? ताई पहिल्यांदा आलेल्या आहेत आमच्या घरी. बस आम्हाला खूप आनंद झाला तुम्ही सगळेजण आलात. शरबत बनवते आता. मैत्रिणीसोबत बसून शरबत बनवलेला आहे आणि आता त्यांना देते शरबत. खूप भरलेला आहे. घ्या घ्या घ्या. बसून शरबत बनवलं यांच्यासमोर गप्पा मारत. हो हा, आम्ही रोज मारतो गप्पा. घ्या आजी. छान झालंय का? हो, काळं मीठ टाकलेलं आहे. आजी हो, सोडा टाकायला पाहिजे. आजीने एकदा शरबत बनवलेला त्याच्यामध्ये खायचं सोडा टाक. काय करा आजीला, आजीची भाषा आहे ती.
गोड झालं. आजीनं गोड खायला खूप आवडतं. सरबत गोड लागतो, चहा गोड लागतो. हा आजींच्या पाया पडलेल्या आहे सगळ्यांनी. चाललेल्या आहेत ना तुम्ही सगळ्या. आजी या, लवकर या. मला कॉल कर येणार असेल तर. बघू आता ताई निवांतच येतो आता, मग काय घाल. हा बर यांच्याकडे जाऊ अगोदर. सायंकाळचे 6 वाजले आता. थोड्या वेळ मी सायंकाळची देवपूजा करते, त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी आणि पनीरची भाजी, जे की काल सकाळी मी बनवलेलं. त्या 2 भाज्या संध्याकाळी बनवेन स्वयंपाकाला. आणि आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.